बालासाहेब भापकर, वंदना भापकर, शशांक भापकर। 7 में से 5 कंपनियों में शामिल है वंदना भापकर। भापकर परिवार पर है सेबी और आरबीआई की टेढ़ी नजर। अखबारों में सुर्खियां बनती रही भापकर परिवार की काली करतूतें, फिर भी नींद में सोई मध्य प्रदेश सरकार। सेबी का आदेश, बालासाहेब भापकर, वंदना भापकर, शशांक भापकर बंद करे अपना काला कारोबार। देखिए दिन भर सिर्फ लेमन न्यूज पर। नमस्कार। मुकाबला लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपण अनेक नेत्यांना, मान्यवरांना भेटतोय। आज आपण भेटणार आहोत एक अशा उमेदवाराला की या निवडणुकीची कुणकुण सगळ्यात आधी पक्ष नेतृत्वाला लागल्यानंतर पक्ष नेतृत्वाने ज्याला निवडणुकीच्या रिंगणाचे दरवाजे उघडे केले त्या राहुल रमेश शेवाळेंना, दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेना, भाजपा, आरपीआयच्या महायुतीचे उमेदवार असलेले राहुल शेवाळे हे गेली 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत। राहुलजी, आपलं स्वागत आहे या सगळ्या लेमन न्यूजच्या विशेषमध्ये। निवडणुकीचं तिकीट मिळवणं हा अनेकांसाठी एक खूपच कर्मकठीण असा प्रकार असतो। पक्ष नेतृत्व, पक्षाचे कार्यकर्ते, जातीची गटाची समीकरणं, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळेंना जवळपास 8 महिने निवडणुकीच्या रिंगणाचे दरवाजे उघडले। काय होतं हे प्रकरण सगळं? पक्ष नेतृत्वाला दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आणि एक भावनिक त्यांनी समजून घेतली होती। आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींकडे खंत व्यक्त केली होती आणि दुःखही व्यक्त केलं होतं की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर सतत 2 वेळा जो पराभव झाला आणि ज्या ठिकाणी शिवसेना भवन आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली आहे आणि ज्या मतदारसंघाशी शिवसेनेचे भावनिक नातं आहे त्या मतदारसंघावर भगवा फडकवला नाही, ही खंत वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मनात होते, ते दुःख होतं आणि ते दुःख वेळोवेळी त्यांनी पक्षप्रमुखांकडे बोलून दाखवलं आणि म्हणून त्यांना एक विश्वास वाटला की ह्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण जे 6 विधानसभा आहेत त्या 6 विधानसभा स्थायी समितीच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली आहेत आणि जी उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली त्या कामाची शिदोरी घेऊन निश्चित स्वरूपात या दक्षिण मध्य लोकसभेवर भगवा फडकवण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी त्यांनी नक्की केलेली आहे आणि आता महायुतीचे सर्व पदाधिकारी एकजुटीने काम करून शिवसेनाचं प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेत आहे आणि मला खात्री आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वजण ह्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते। बघा, इथे अशी एक गोष्ट आहे, राहुल शेवाळे हा स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर असलेला तरुण 2004 साली त्याने शिवसेनेचा बॅड बॉय होण्याचं काम केलं। इथे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तुकाराम काटेंच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काय केलं त्यानंतर 2009ला तुकाराम काते तुमच्यासाठी बॅड बॉय झाले आणि एकूणच मातोश्री आणि उद्धव ठाकरे परिवाराला सतत तुम्ही 2 मित्रांनी मनस्ताप दिला, कधी चिंतेत टाकलं, कधी संताप दिला। हे असं असताना आता समीकरणं बदलली आहेत, काते तुमच्याबरोबर काम करतायत आणि जणू काही इतर कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा सगळ्यात जास्त काम काते करतात अशी परिस्थिती आहे। हे नेमकं काय झालं? हा जो काय फ्लॅशबॅक आहे त्याच्याकडे राहुल शेवाळे मागची पार्श्वभूमी वेगळी होती, त्यावेळी गैरसमज तुम्हाला असं वाटतं की तुमची तेव्हा चूक झाली होती? चूक नव्हती, गैरसमज झाले होते आणि त्यावेळी दोघांनी पक्षाच्या विरोधात तसं काम केलं नव्हतं। जे काही आहे त्या मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, दोघांनी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला, परंतु थोडेफार गैरसमज होते, ते गैरसमज आता दूर झालेले आहेत आणि दोघांनी निश्चय केला की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं असेल तर व्यक्तिगत स्वार्थ आणि जो काही राजकीय स्वार्थ तो बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे। मी जरी उमेदवार जरी असलो, यामध्ये सगळ्यात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? यात मी स्वतः उद्धव साहेबांनी पण या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि मी स्वतः पुढाकार घेतला
आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण सर्वजण शपथ घेतो आणि प्रतिज्ञा घेतो, प्रतिज्ञा दिनाच्या दिवशी आणि शिवबंधन बांधतो की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं, तर त्यावेळी आपलं व्यक्तिगत स्वार्थ आणि राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून केवळ पक्षासाठी आणि शिवसेना प्रमुखांसाठी ही निवडणूक एकजुटीने काम करणं महत्त्वाचं आहे. आणि तोच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून मी काते असतील, जे इतर जे असतील ज्यांचे गैरसमजातून संबंध बिघडले असतील, ते सर्वांना एकत्र केलेलं आहे. आज संपूर्ण या मतदारसंघात जेवढे वेगवेगळे गट होते त्या सगळ्यांना एकत्र करतोय आपण केवळ शिवसेना प्रमुखांसाठी. आणि निश्चित स्वरूपात सगळेजण जे प्रतिज्ञा दिनाला जी प्रतिज्ञा घेतलेली आहे, शिवबंधन बांधलेलं आहे, त्याचा जो काही त्याचं पावित्र्य आहे ते पावित्र्य कायम राखतील आणि जी प्रतिज्ञा घेतली आहे ती प्रतिज्ञा यशस्वी करून पण दाखवतील. 2004 साली ज्यावेळेला निवडणूक झाली, म्हणजे ही मागची लोकसभा नाही, त्याच्या आधीची जी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला मनोहर जोशींचा पराभव केला होता एकनाथ गायकवाडांनी. आणि तो जो फरक होता हा फक्त 13,500 फरक होता, बरोबर आहे. त्यानंतरचा जो फरक आहे तो एकनाथ गायकवाडांनी सुरेश गंभीरांचा पराभव केला. सुरेश गंभीर यांना मुस्लिम मतदारांमध्ये एक वेगळं प्रेम शिवसेनेचे असल्यानंतरही मिळत आलं होतं. जी काही शिवसेनेची मोजकी मंडळी आहे, सुरेश गंभीर, यशवंत जाधव, की ज्यांना सतत मुस्लिम बांधवांनी आपलं प्रेम दिलंय, त्या सुरेश गंभीरांचा पराभव होताना जवळपास 50,000च्या आसपासचा जो काय लीड होता त्या लीडने गायकवाड निवडून आले. आत्ता ही जी सिच्युएशन आहे, म्हणजे जोशींचा पराभव झाला 13,500ने, त्यानंतर जवळपास 64 मोठी मतं घेऊन लोकसभेला पोहोचले गायकवाड. आता काय परिस्थिती आहे? गायकवाडांबद्दल नाराजी का निर्माण जोशींचा झाली? पराभव, सरांचा आदरणीय शिवसेना नेते सरांचा पराभव जो झाला त्याला वेगवेगळी कारणं होती आणि त्यावेळेचा जो मतदारसंघ हा वेगळा होता. सुरेश गंभीर साहेब आमचे ज्यावेळी उभे होते त्यावेळेचा मतदारसंघ हा ईशान्य मुंबईचे जे 2 विधानसभा क्षेत्र आहेत, चेंबूर आणि अणुशक्तीनगरचे, ते जॉईन झालेले आहेत. आणि सुरेश गंभीर साहेबांना शेवटच्या क्षणी तिकीट जाहीर केल्यामुळे ती या तिकिटाच्या वेळी ज्या ज्या योजना प्रचाराच्या ह्या करायच्या होत्या त्या न केल्यामुळे आणि कमी वेळ मिळाल्या कारणामुळे ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. आणि हा चेंबूर आणि अणुशक्तीनगर हा मतदारसंघ नवीन होता त्यांच्याकरता आणि त्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी गायकवाड यांचं, कारण हा संपूर्ण काँग्रेसचे आमदार त्यावेळी तिकडे होते, त्यामुळे गायकवाडांचं आणि काँग्रेसचं इकडे प्राबल्य होतं. गुरुदास कामत पण यापूर्वी खासदार होते, त्यामुळे इथे मतदारांपर्यंत पोचलं न कारणामुळे इथे लीड जास्त काँग्रेसला मिळाला. आणि गंभीर साहेबांना दादर, धारावी या ठिकाणी चांगलं मतदान झालं. केवळ या 2 विधानसभामुळे त्यांचं मताधिक्य कमी झालं आणि काँग्रेसला लीड मिळाला. एक कारण होतं. या निवडणुकीला गायकवाडांच्या विरुद्ध प्रचंड नाराजगी आहे, काँग्रेसच्या विरुद्ध नाराजगी आहे. काय गायकवाडांच्या विरोधात गायकवाडांच्या विरुद्ध नाराजगी की स्थानिक प्रश्न कुठेच पार्लमेंटमध्ये त्यांनी घेतले नाही संसदेत, आणि जे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे अशाच प्रश्नांना संसदेत त्यांनी वाच्यता केली आहे. आणि ज्या ह्या मतदारसंघाशी निगडीत ज्या प्रश्न नाही आहेत ते प्रश्न पण त्यांनी संसदेत मांडलेले आहेत. जो खासदार निधी आहे तो वापरला गेला नाही आहे. आणि मूळ इथले जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील, SRAचे असतील, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, गावठाण कोळीवाडा यांचे 10 वर्ष प्रश्न मार्गी लावणे आहेत जे केंद्र सरकारशी निगडीत आहेत. या संपूर्ण परिसरात प्रदूषण आहे, केंद्र सरकारच्या मोठ्या वसाहती आहेत आणि महिलांचा आणि युवांचा पण मोठा प्रश्न आहे. आणि विशेष करून ज्या समाजाने त्यांना हे सर्व राजकीय वैभव दिलेलं आहे त्या समाजाचं पण त्यांनी एकही काम केलं नाही. इंदू मिलच्या संदर्भातला मोठा भावनिक प्रश्न होता संपूर्ण आंबेडकरी जनतेचा आणि सर्व जनतेची मागणी होती की निवडणुकीपूर्वी इंदू मिलची जागा ताब्यात मिळायला पाहिजे, पण ती अजूनपर्यंत मिळाली नाही आहे. चैत्यभूमीच्या विकासात त्यांनी कुठली महत्त्वाची भूमिका बजावली नाही. आणि मी स्वतः स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने गेले 4 वर्ष चैत्यभूमीच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे. आज इंदू मिलची जागा जरी केंद्र सरकारने दिली नाही तरी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपण अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. महानिर्वाण दिनाच्या दिवशी महापालिकेच्या वतीने ज्या काही व्यवस्था करण्यात येतात त्या व्यवस्थेत पण नेहमीच मी पुढाकार घेतो. यावर्षी त्याचं 1 कोटीवरून 2 कोटीपर्यंत आपण बजेट वाढवलेलं आहे. जयंतीकरता पण 5 लाखाचा निधी 15 लाखापर्यंत केलेला आहे. त्यामुळे एक समाजाच्या दृष्टिकोनातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा सन्मान व्हावा त्या दृष्टिकोनातून वेळोवेळी महानगरपालिकेच्या वतीने मी काम केलं आहे. त्यामुळे समाज पण नाराज आहे, सगळेच समाज घटक, सर्व धर्मातील नागरिक नाराज आहेत. त्यांच्यावर कुठलेही समाजाच्या दृष्टिकोन, धर्माच्या दृष्टिकोनातून, पायाभूत सुविधाच्या दृष्टिकोनातून कुठलेही काम न केल्यामुळे आणि जनसंपर्क नसल्या कारणामुळे प्रचंड नाराजगी त्यांच्यावर आहे.
हे सगळं होत असताना बघा, मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद असेल, स्थायी समितीचं अध्यक्षपद असेल, हे सरसकट सगळ्या कोणालाही मिळत नाही. ज्याचा नेतृत्वाचा ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच ते दिलं जातं. तुम्हाला एक नव्हे, स्थायी समितीचं अध्यक्षपद म्हणजे महापालिकेच्या तिजोऱ्या आहेत किंवा तिजोरीच्या चाव्या आहेत, या एक नव्हे तर सलग 4 वर्ष तुम्हाला देण्यात आल्या. पक्ष नेतृत्वाने बॅड बॉय ही उपाधी दिली आणि त्याचबरोबर हा विश्वासही दिला. काय केलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही की जेणेकरून मातोश्रीला हा आपला माणूस असं वाटायला लागलं? नाही, शिवसेना पक्षप्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबईच्या विकासाचं आणि शिवसेनेचा जो वचननामा आहे तो वेळोवेळी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी गेल्या महानगरपालिकेच्या वेळी जो वचननामा, जे वचन मुंबईकरांना दिलं होतं त्यातली बहुतेक वचनं स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने मी पूर्ण केली होती. कारण आम्ही सर्व काम शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली करतो आणि ते प्रत्येक कामात लक्ष घालत असतात. पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, हेल्थच्या रिलेटेड, एज्युकेशन, या सर्व योजनांमध्ये जे वचननाम्यात दिलेली कामं ती पूर्ण होतात का नाही त्याचं बारकाईने लक्ष येतात. आणि ती कामं मी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पूर्ण केल्यामुळे सर्वांच्या, म्हणजे सर्व आमचे नगरसेवक असतील, शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेवर चौथ्यांदा जो भगवा फडकलेला आहे, तर त्यात कुठेतरी स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने जो पक्षाने जो विश्वास दाखवला आणि पक्षाने जी जबाबदारी दिली ती यशस्वीरित्या पार पाडली. म्हणून मला सतत 4 वेळा ह्या संधी दिलेली नेतृत्व करायची. आणि सिव्हिल इंजिनियर असल्याकारणामुळे संपूर्ण मुंबईच्या विकासाचं टेक्निकल ज्ञान असल्या कारणामुळे पक्षाला एक विश्वास आहे की मुंबई शहराचा विकास स्थायी समितीच्या माध्यमातून एक अध्यक्ष म्हणून मी करू शकतो आणि तो विश्वास मी सार्थकी ठरवलेला आहे. हे सगळं करत असताना कुठेतरी तुम्हाला महापौर व्हावं, महापौराच्या जेव्हा शर्यतीचा विषय येतो त्यात तुमचं नाव असायचं, आमदार होण्याचं तर तुमचं स्वप्न होतंच, पण तिथून थेट मुंबई महानगरपालिकेतून संसदेची लढाई लढावी लागते. हे जे राजकीय, ज्याला आपण मारुती उडी म्हणतो, तिच्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, ह्याच्यात मी खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षप्रमुखांचा मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला. कारण मी आयुष्यात कधी विचार आता केला नव्हता की संसदेत एक खासदार म्हणून निवडणूक लढवावी. आणि खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय आयुष्यात आणि आयुष्याची एक कलाटणी आहे आणि एक वेगळ्या वळणावर आता मी आलेलो आहे. ज्या पदाचा खऱ्या अर्थाने विचार केला नव्हता, तशी तयारीही नव्हती, परंतु पक्षाने एक विश्वास दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण आहे की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं. शिवसेना प्रमुखांना ज्या मतदारसंघाबद्दल जिव्हाळा होता आणि जिथे भगवा फडकावा असं त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी दिली आहे. ही मी आयुष्यातलं सर्वात मोठं, माझं सर्वोच्च बहुमान समजतो शिवसेनेतला. मला आयुष्यात किती पदं मिळतील पण त्यापेक्षा हा जो बहुमान आहे तो महत्त्वाचा. आणि पक्षाने विश्वास दाखवला की मी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करू शकतो सगळ्यांच्या सहकार्याने. तो जो विश्वास आहे तो पक्षातला सर्वात मोठा बहुमान आहे माझा. राहुल शेवाळे, कोणी एकेकाळी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या म्हणा किंवा शिवसेना प्रमुखांच्या बॅड बॉयचं बिरुद मिरवणारा हा तरुण जो स्वतः उच्च शिक्षित आहे, इंजिनियर आहे, त्याला आता लोकसभेच्या रिंगणात उतरवून सगळ्यात जास्त मातोश्रीचं लक्ष कोणाच्या कामगिरीकडे आहे तर ते राहुल रमेश शेवाळेंच्या. याचं नेमकं कारण काय आहे हे आपण आणखी थोडंसं विस्ताराने समजून घेणार आहोत, पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. समय का टॉर्चर तो सभी सहते हैं, पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं. जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है. मेरे यानी क्रिस्टीना सैकिया के साथ देखिए तारे, टैरो एंड टिप्स हर रोज लेमन न्यूज पर. क्या आप परेशान हैं? क्या आपको व्यापार में नहीं मिल रही है सफलता? क्या आपको मन मुताबिक नहीं मिल रही है नौकरी? क्यों आ रही है आपके भाग्य में रुकावट? क्यों आपका नहीं हो रहा है भाग्य उदय? वैवाहिक जीवन में इन ग्रहों की वजह से आती है समस्या. इन समस्याओं का करूंगा समाधान. सवाल आपके जवाब में आपके अपने कार्यक्रम ग्रह राशि. ग्रह राशि योग शाम 6:30 बजे, सुबह 9:30 बजे लेमन न्यूज पर. कॉर्पोरेट जगत की तेज रफ्तार जिंदगी की कुछ अनसुनी कहानी, कुछ ऐसी शख्सियत, कुछ ऐसे ख्याल जो आपकी सोच
और आपकी जिंदगी हमेशा बदल देगी। उनसे हम आपको करवाएंगे रूबरू। जरूर देखिए मेरे साथ सीईओ टॉक। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय राहुल रमेश शेवाळेंशी। शिवसेनेच्या साठी गेली 4 वर्ष एक महत्त्वाचं पद भूषवणाऱ्या आणि मुंबईच्या शिवसेनेमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याला, तरुण नेत्याला मुंबई महानगरपालिकेतल्या थेट संसदेत पाठवण्याचा चंग मातोश्रीने बांधलाय। राहुल शेवाळे, बघा या मतदारसंघाकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये शिवसेनेची स्थापना जे झाली ते कदम मॅन्शनही येतं आणि आता शिवसेनेला मनस्ताप देणारं कृष्णकुंजही येतं, शिवसेना भवनही येतं आणि राजगडही येतो। त्याचबरोबर देशाचं संरक्षण करणारे अणुशक्ती नगर आणि भाभा संशोधन केंद्राचं प्रवेशद्वार आणि संपूर्ण ती संस्थाही येते। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ही जी लढाई मी पाहतोय ती राज ठाकरेंना राज ठाकरे बनवण्यासाठी काम करणारे राजन शिरोडकर, त्यांचे चिरंजीव आदित्य शिरोडकर आणि उद्धव ठाकरेंना राजकीय आणि सर्वार्थाने सक्षम करणारे जी काही मंडळी आहेत त्यात एक तुम्ही आहात। मग अशा वेळेला ही 2 मुलांची लढाई आहे, एक कमावणाऱ्या मुलाची लढाई आहे आणि एक मुंह बोल्या बेटा किंवा एक मानलेला मुलगा त्याची लढाई आहे, असं तुम्हाला वाटत नाही? 2 ठाकरे भाऊ या मतदारसंघाकडे अधिक सजगतेने आणि तितक्या जाणीवेने पाहतायत? नाही, शिवसेनेच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं तर जसा आपण उल्लेख केला कदम मेन्शनचा आणि शिवसेना भवन आहे आणि विशेष करून शिवसेना प्रमुखांच्या स्मृती या मतदारसंघात आहे। शिवाजी पार्कमध्ये आम्ही स्मृतीस्थळ बनवलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टिकोनातून असा पवित्र मतदारसंघ आहे आणि भावनिक नातं आहे। तसंच RPI जे आमच्या सोबत आहे त्यांच्या दृष्टिकोनातून पण हा भावनिक आहे, कारण चैत्यभूमी या मतदारसंघात आहे। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून पण म्हणजे थोडक्यात मतदारांची भावना आणि नेतृत्वाची भावना याच्यामुळे शेवाळे आणि शिरोडकर आणि गायकवाड हा मुकाबला रंगणार आहे। हा मुकाबला नेमका कोणामध्ये आहे? शेवाळे आणि शिरोडकरांमध्ये आहे, शिवसेना आणि मनसेमध्ये आहे, राज आणि उद्धवमध्ये आहे, कोणामध्ये आहे? नाही, हा मुकाबला मी तर प्रामुख्याने महागाईच्या विरोधात आम्ही लढाई करतोय, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई करतोय, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आम्ही लढाई करतोय आणि हे कोणामुळे होतं? ते काँग्रेसच्या राजवटीमुळे होतंय आणि काँग्रेसच्या राजवटीला ज्यांचं सहकार्य मिळतंय म्हणजे मनसेच्या माध्यमातून यांच्या विरुद्ध आमची लढाई, म्हणजे काँग्रेस आणि मनसेच्या दोघांच्या विरुद्ध आमची लढाई आहे। ती लढाई पक्षाच्या विरुद्ध नाही आहे, ती विचारांच्या विरुद्ध आहे। आज काँग्रेसमुळे संपूर्ण देशाची जी प्रतिमा पूर्ण विदेशात जी खराब झाली आहे, भ्रष्टाचारामुळे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात, ती प्रतिमा सुधारण्याची असेल तर नरेंद्रभाई मोदींचं सरकार या देशात स्थापन होणं अत्यंत जरुरीचं आहे आणि लोकांची पण ती भावना आहे, लोकांचा तो विश्वास आहे आणि तो विश्वास आम्हाला खऱ्या अर्थाने सार्थकी करून दाखवायचा आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमची खरी लढाई आहे या काँग्रेसची जी राजवट आहे आणि त्या राजवटीतील जे खासदार असतील आणि त्या राजवटीला इनडायरेक्टली मनसे जी मदत करत आहे मतविभाजनी करून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून, त्या दोघांविरुद्ध आमची लढाई आहे। हे सगळं होत असताना या वेळेला शिवसेनेचा जो प्रचार आहे तो उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतच मर्यादित आहे, त्यांच्याकडे आता मास लीडर नाहीये। असं असताना शिवसेना प्रमुखांची जी मुलूक मैदानी तोप होती की ज्या तोफेवर गेल्या 3 दशकामध्ये भाजपचा महाराष्ट्रातला गड सावरला, त्यांची कमतरता किती जाणवते आणि त्यांच्या भावनांचा तुम्ही राजकारणासाठी किती वापर करताय? नाही, निश्चित स्वरूपात वंदनीय शिवसेना प्रमुखांची कमतरता भासते, भविष्यातही भासणार, कारण त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळेच आम्ही सर्वजण मोठे झालेलो आहे, शिवसेनाही मोठी झालेली आहे आणि परंतु त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत, ज्वलंत आहेत आणि ते विचार अजूनही आज आमच्या मनात आहे, मराठी माणसाच्यात आहेत। आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत आहेत आणि त्या विचारांच्या आधारावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। जे काही आम्हाला यश प्राप्त मिळेल ते शिवसेना प्रमुखांच्या विचारांमुळेच प्राप्त होईल आणि त्याचं प्रत्यय आपल्याला दिसून येईल पूर्ण। या सगळ्या गोष्टी होत असताना जो माणूस चेंबूर किंवा अणुशक्ती नगरमधून आपली राजकीय कारकीर्द उभारतो तो मातोश्रीची आर्थिक ताकदही सांभाळत असतो असं म्हटलं जातं। नारायण राणे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी जे काही पक्षासाठी केलं त्यातून एक नारायण राणे पक्ष म्हणून महाराष्ट्राचं राजकारण म्हणून उभे राहिले। तुम्ही त्याच भागातून येता, तुम्हीही तेच करताय, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताय, पण तुमच्याकडे राणेंची आक्रमकता नाही अशी टीका पक्षातलीच काही मंडळी करतात। त्याचा त्रास होतोय या सगळ्या प्रक्रियेत? त्रास होत नाही, कारण माझ्या राजकीय जीवनात त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही।
प्रत्येकाची वेगळी प्रतिमा असते आणि मी माझी जे प्रतिमा आहे ती वेगळ्या ह्याच्यातून बनवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मूळ आमचा बेस हा शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत. राणे असतील, सगळेच नेते असतील, तर सगळ्यांचा बेस हा शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारावरच आमचं सर्व जे काही राजकीय कारकीर्द अवलंबून आहे. त्यामुळे आक्रमकता आणि त्याच्यात काही अवलंबून नाही आहे. तसं शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेनेची जी काही आपली कामाची जी सिस्टीम आहे तोच बेस मानून मी काम करतो. हे सगळं होत असताना राहुल शेवाळे यांना काहीशी आडकाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोहर जोशी यांच्यावर मातोश्री पूर्ण ताकदीने बरसली. राजकारण इतकं तापलं की जणू काही जोशी आता पक्ष सोडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आज मनोहर जोशींची काय स्थिती आहे? नाही, आज शिवसेना नेते त्याच्या आधी मला विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टीचं दडपण आहे की लोकसभेचा अध्यक्ष असलेल्या उमेदवाराला बाजूला सारून जेव्हा पक्ष नेतृत्व तिकीट देतं त्याचा दबाव एक माणूस म्हणून किती आहे, उमेदवार म्हणून किती आहे? त्याचा दबाव असा नाहीये, पण दबावापेक्षा जबाबदारी मोठी आहे. कारण आदरणीय शिवसेना नेते मनोहर जोशी सरांचा हा मतदारसंघ आहे. त्यांचा जो प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे, लोकसभेचे अध्यक्ष होते, या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे त्यांचं एक वेगळं असं वलय आहे आणि त्यांच्या नावाने ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघावर माझ्यावर जबाबदारी येते. त्यामुळे त्यांनी ह्या मतदारसंघाचं जे नाव बनवलेलं आहे त्या नावाला कुठेही धक्का पोहोचू नये ही खऱ्या अर्थाने मला प्राधान्य द्यावं लागेल. कारण एकदा लोकसभा अध्यक्षांचा जो मतदारसंघ जे ओळख संपूर्ण देशात ज्या मतदारसंघाची झालेली आहे आणि त्या मतदारसंघात शिवसेनेतर्फे मी आता प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे तेच त्या मतदारसंघाचं नाव, जी काही मतदारसंघाच्या विकासाच्या कामाचं त्यांनी जो धडाका केला होता तोच मला कंटिन्यू ठेवावा लागेल. नाराजगीच्या संदर्भात बोलायचं तर आदरणीय शिवसेना नेते मनोहर जोशी सर नाराज नाही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. माझ्या प्रचाराचा नारळ त्यांनीच फोडला होता आणि ते जसं मार्गदर्शन करतायत त्यानुसारच आम्ही आता ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यांनी स्वतः एक निश्चय केलेला आहे की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण त्यांच्याकडे शिवसेना प्रमुखांनी खंत व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनाही कुठे मनात वाटतं की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सगळ्यांनी मिळून एकत्र नाराजगी मनातली दूर करून व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून ह्यावेळी एकत्र येऊन काम करायचं आणि तसा त्यांनी निश्चय केलेला आहे आणि ते स्वतः सर्व प्रचार फेरीत पुढाकार घेत आहेत, प्रचार यंत्रणेत पुढाकार घेतात आणि मला स्वतः ते मार्गदर्शन करत आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर राहुलजी कसं आहे की अणुशक्तीनगरला नवाब मलिक, पुढे चेंबूरला चंद्रकांत हांडोरे, त्याच्या पुढे गेलं तर सायनला जगन्नाथ शेट्टी, पुढे धारावीमध्ये गेलं तर वर्षा गायकवाड आणि माहीमला गेलं तर नितीन सरदेसाई आणि नायगावला गेलं तर कालिदास कोळंबकर. हे 6च्या 6 आमदार हे विरोधकांचे आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे आहेत. अशा वेळेला इथे तुमचा आमदार नसण्याचा किती त्रास होतोय? नाही, इथे आमदार नसण्याचा खूप त्रास होतो. 50% त्रास पण होतोय आणि 50% फायदा पण होतोय. कारण या सर्व आमदारांच्या विरुद्ध नाराजगी आहे लोकांमध्ये. जशी खासदाराच्या विरुद्ध आहे तसे आमदारांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ती नाराजगीचा फायदा पण होतोय आणि जर शिवसेनेचा आमदार असले असते तर निश्चित स्वरूपात संघटनात्मक कार्य करायला एक मदत झाली असती. पण जसा तो ॲडव्हान्टेज आहे तसा डिसॲडव्हान्टेज पण होतोय. आणि जर आपण पाहिलं या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जी ह्या लोकसभा विधानसभेच्या नंतर झाली आणि नुकतीच झालेली आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या संपूर्ण मतदारसंघात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIला 28,000चा लीड मिळालेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध. त्यामुळे ती नाराजगी लोकांनी महानगरपालिकेच्या मताच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आमदाराच्या विरुद्ध, खासदाराच्या विरुद्ध ती नाराजगी ही फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचं प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसेल. कारण जो 28,000चा लीड आहे तो जर आम्ही कायम राखला आणि त्याच्यापेक्षा जास्त लीड घेण्याचा आमचा संपूर्ण प्रयत्न असणार आहे आणि आमची व्यूहरचना तशीच आहे. या संपूर्ण लोकसभेचा जर आपण विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये दलित मतं आहेत, दलित बांधवांची जी मतं आहेत ती शिवसेनेकडे आजपर्यंत ज्या प्रमाणात आत्ता महानगरपालिकेत आली असं आठवले दावा करतायत, तसाच लोकसभेला येतील असं वाटतंय तुम्हाला? निश्चित येतील. कारण RPI सोबत असल्याचं कारण हा मुकाबला गायकवाड यांच्याशी आहे. गायकवाडांची मोठी भिस्त ही दलित मतदारांवर आहे. बरोबर. गायकवाडांची जरी भिस्त दलित मतदारांवर असेल तरी दलित मतदार गायकवाडांच्या पाठीशी नाही आहे. कारण वेळोवेळी दलित मतदारांना गायकवाडांनी फसवलेलं आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण केलेल्या नाही, केंद्रातही त्याचा आवाज उठवलेला नाही आहे. त्यामुळे सर्व दलित मतदारांची घोर निराशा केलेली आहे आणि ह्यावेळी RPI सोबत असल्याकारणामुळे
रामदास आठवलेंना शिवसेना BJPने राज्यसभेत खासदारकीचं संधी दिल्या कारणामुळे संपूर्ण दलित जनतेमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि इंदू मिलचा जो प्रश्न आहे, चैत्यभूमीच्या विकासाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये वेळोवेळी मी जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यामुळे एक माझ्याबद्दल त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास ते मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करते. इथे जे काही शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि आता 5व्यांदा तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष होणार अशी एक चर्चा होती. पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्याला तुम्ही बातमीत राहिलात. स्थायी समितीचं अध्यक्षपद 5व्यांदा तुम्हाला मिळालं नाही. हे तुम्हाला घ्यायचं नव्हतं म्हणून मिळालं नाही की ते पक्षाला द्यायचं नव्हतं आता या गडबडीत म्हणून तुम्ही घेतलं नाही? काय होतं? कारण ती जी नाराजी आहे, मी हे एवढ्यासाठी जबाबदारीने विचारतो की खाली ग्रासरूटला जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला नगरसेवकांचा विरोध, स्थानिक लोकांचा विरोध जर झाला तर त्याचा निवडणुकीत फटका बसतो. नाही, तसं काही नाही. ज्यावेळी निवडणूक घोषित झाली ती 1 तारखेला त्याचा फॉर्म भरायचा होता, निवडणूक 4 तारखेला होती आणि लोकसभेचा अर्ज भरायची मुदत पण 4 ते 5 तारखेची शेवटची होती. अशा वेळी लोकसभेचा निवडणुकीचा उमेदवार एकाच वेळी 2 निवडणुका लढू शकत नाही. एक तांत्रिक आणि लीगल अडचण होती आणि त्यामुळे पक्ष नेतृत्वाला मी पहिलाच नकार सांगितला होता आणि कारण लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि स्थायी समितीच्या ज्या बैठका प्रत्येक बुधवारी दर आठवड्याला होतात आणि ती महत्त्वाची जबाबदारी आणि अशा वेळी निवडणुकीच्या प्रचारात ज्यावेळी मी बिझी असेल आणि तिकडे काम वेळ देऊ शकत नाही, म्हणून मी पक्ष नेतृत्वाला यापूर्वीच कळवलं होतं की आपण ती संधी दुसऱ्याला द्यावी आणि जी लोकसभेची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी यशस्वीरित्या पार पाडतो. आपल्यावर कामाचा अतिरिक्त भार होऊन सहकाऱ्यांवर अन्याय होऊ नये या भावनेपोटी राहुल रमेश शेवाळे यांनी 5व्यांदा मिळणारं स्थायी समितीचं अध्यक्षपद हे पक्षनेतृत्वाला सांगून आपल्यापासून दूर ठेवलं. हे खरं असलं तरी आता शिवसेना पक्ष नेतृत्वाची सगळ्यात मोठी जबाबदारी आणि सगळ्यात मोठी ज्याला बांधिलकी म्हणतो आणि ज्याची अटॅचमेंट म्हणतो ती आहे दक्षिण मध्य मुंबईशी. त्याला अनेक राजकीय कारण आहेत आणि त्याहीपेक्षा ही लढाई 2 मुलांची आहे, 2 भावांमधल्या मुलांची आहे. ती म्हणजे एकाचा मुबोला बेटा आदित्यराजन शिरोडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर दुसऱ्यांचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा कमावता मुलगा राहुल रमेश शेवाळे हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण या 2 भावांच्या लढाईत कोणता उमेदवार मात देणार हे समजण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार. राहुलजी, आपण काही बोचऱ्या प्रश्नांना अत्यंत मनमोकळी आणि दिलखुलास उत्तरं दिली आणि या सगळ्या लोकसभा मतदारसंघावर प्रकाश टाकला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन देवानंदसह मी राजेश कोचरेकर, लेमन न्यूज, मुंबई. समय का टॉर्चर तो सभी से